तर मित्रांनो, माझ्यासोबत घडलेली घटना तुमच्यासमोर जशाच्या तशी मांडत आहे. तर वहिनीचा लहान भाऊ आमच्या घरी आला होता. त्याला मी लहान समजून त्याचे लाड पुरवत होते. पण त्याने माझे लाड पाहून मला वॉर्निंग दिली की ताई, तू मला लहान समजून माझ्याजवळ येऊ नकोस, कारण आता मी लहान नाही व तूही वर्षे झाला तुझ्या नवऱ्यापासून लांब आहेस. चुकून माझा मोठेपणा तुझ्या नजरेत पडला तर तू भान हरपशील आणि ते मला नको आहे. त्याच्या बोलण्यावर दुर्लक्ष करून त्याला पूर्वीप्रमाणे लहान समजून एकदा अचानक मी त्याचा टॉवेल घेऊन बाथरूममध्ये शिरले. तेव्हा आंघोळ करत असलेल्या भावाला पाहून माझे डोळे चमकले, कारण खरंच तो मोठा झाला होता. तेव्हा तर मी बसून तिथेच त्याचा. मी सीमा. 1.5 वर्ष झाला मी माझ्या माहेरी होते. माहेरी म्हणण्यापेक्षा दादा वहिनीकडे. लग्नाच्या पहिल्या महिन्यातच माझ्या नवऱ्याचं अफेअर माझ्या नजरेस पडलं. तेव्हा जे मी माझ्या सासूरहून माहेरी आले तर आज 1.5 वर्ष झाली. मी माझ्या भूतकाळात डोकावून पाहिलं नव्हतं. मागच्या 1.5 वर्षात दादा वहिनी बरेचदा माझ्या लग्नासाठी माझ्या मागे लागले, परंतु मी नेहमीच त्यांना लग्नासाठी नकार दर्शवला होता. वहिनीला मी सहन होत नाही हे मला कधी कधी तिच्या वागण्यातून जाणवायचं. पण माझ्या आईमुळे मी वहिनीला काही बोलत नव्हते, कारण आई म्हणायची, तू तर तुझा संसार केला नाहीस, पण माझ्या सुनेला काही बोलून माझ्या मुलाचा संसार बिघडवू नकोस. आता पुढे मी लग्न तर करणार नव्हते हे पक्क होतं, म्हणून मी काही जरी झालं तरी माझ्या माहेरीच राहत होते. तशी वहिनी मला समोरून कधी काही वाईट बोलली नव्हती. एकदा वहिनी पूर्ण एक आठवड्याकरता तिच्या माहेरी गेली होती. तिच्या माहेरी तिच्या भावाचं लग्न होतं. ती मला त्या लग्नाला येण्यासाठी आग्रह करत होती, पण आईने माझ्यासाठी तिथे स्थळ बघायला सुरुवात केली असती हे मला ठाऊक होतं, म्हणून मी वहिनीच्या माहेरी लग्नासाठी गेले नव्हते. 1 आठवड्यानंतर वहिनी जेव्हा घरी परतली तेव्हा ती एकटी आली नव्हती. तिच्यासोबत एक मुलगाही होता. वहिनीने घरी येताच मला हाक मारली. वहिनीने माझ्या हातात मिठाईचा बॉक्स दिला. ती जेव्हाही तिच्या माहेरी जायची तेव्हा माझ्या आवडीची मिठाई घेऊन यायची. तो बॉक्स घेऊन मी आत खोलीत जाऊ लागले. तोच वहिनीने मला थांबवलं. ती म्हणाली, सीमा, हा माझा लहान भाऊ आहे. आता काही दिवस तो आपल्यासोबतच राहणार आहे म्हटल्यावर त्याची घरात सगळ्यांची ओळख ही असायला हवी. हो वहिनी, म्हणून मी किचनमध्ये गेले व पाणी घेऊन आले. बाहेर येताच मी त्या मुलाला म्हणाले की दादा, पाणी प्या. तेव्हा वहिनी माझ्यावर हसली व मला म्हणाली, अगं सीमा, याला दादा काय म्हणतेस, तो तुझ्याहून लहान आहे. तेव्हा मी वहिनीला म्हणाले, वहिनी, मी सगळ्याच पुरुषांना दादा म्हणून हाक मारते, हे तर तुला ठाऊकच असेल. आता हा माझ्याहून लहान असू देत की मोठा, मी त्याला दादा म्हणूनच हाक मारेल. माझं बोलणं होताच मी माझ्या खोलीत गेले. माझा डिवोर्स झाल्यापासून मी कुठल्या पुरुषाकडे प्रेमाच्या नजरेने पाहिलं नव्हतं. सगळ्यांनाच मी भावाच्या नजरेने बघायचे. त्यावेळी जशी मी खोलीत गेले तसा वहिनींचा भाऊ त्याच्या बॅग्स घेऊन माझ्या खोलीत आला. त्याचा माझ्या खोलीतच थांबण्याचा विचार दिसत होता. त्याला बघताच मी हातातील लॅपटॉप बाजूला ठेवला. मी म्हणाले, तू तुझ्या बॅग्स घेऊन माझ्या खोलीत काय येतोयस? तुझा रस्ता चुकलाय की काय? मी त्याच्याशी बोलतच होते तोच मागून वहिनी आली. ती म्हणाली, माझा भाऊ कोणताही रस्ता चुकला नाहीये, मीच त्याला या खोलीत पाठवला आहे. आजपासून जेवढे दिवस तू येते आहे तेवढे दिवस तो तुझ्या खोलीतच राहील. वहिनीच्या बोलण्यावर मी तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं. मी म्हणाले, वहिनी, परस्पर तू हा निर्णय कसा घेतलास? तुझ्या या तरुण भावाला तू माझ्या खोलीत कसं थांबवू शकतेस? तेव्हा वहिनी म्हणाली, हे बघ सीमा, मी तुला आधीच म्हणाले की विकास हा तुझ्याहून लहान आहे. आता तर बाहेर तोंड भरून तू त्याला भावाचं नातं लावलंस, मग तुझा लहान दादा तुझ्या खोलीत राहिला तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आता आपलं घर किती खोलीचं आहे हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. घरात ही एकच एक्स्ट्रा खोली आहे जिथे तू राहतेस. ही एक्स्ट्रा खोली तू सांभाळली आहेस तर येणाऱ्या पाहुण्यांना तुला या खोलीत ॲडजस्ट करावं लागेल. वहिनी तर तिच्या भावाला माझ्या खोलीत सोडून तेथून निघून गेली. विकास खोलीत येताच मी त्याला म्हणाले की या घरात अजून एक खोली आहे जिथे एकच व्यक्ती राहते. माझी आई तिच्या खोलीत एकटीच असते. तू इथे आहे तोपर्यंत तू तिच्या खोलीत राहू शकतोस. त्यावर विकास म्हणाला, सॉरी, मी तुमच्या आईच्या खोलीत राहू शकत नाही. मला ताईने आधीच सांगितलं आहे की रात्री तिच्या सासूबाईच्या खोलीत आर्थोथेलाचा सेंट असतो. त्या रात्रभर गुडघ्यांना ते तेल लावत असतात. रात्री मला शांत झोप हवी असते. तसल्या वातावरणात मी अजिबातच झोपू शकत नाही. मी इथे तुमच्याच खोलीत ॲडजस्ट करेन. विकासचं बोलणं ऐकून तर माझं डोकंच फिरलं होतं. वहिनीने त्याला माझ्या खोलीत ठेवण्याचा पुरेपूर प्लॅन केला होता. वहिनीला वाटलं असेल तिच्या भावाला माझ्या खोलीत ठेवून
काही दिवस ती मला त्रास देईल आणि मग त्या मुलाला कंटाळून मी त्या घरातून कुठेतरी निघून जाईल. पण तसं काही घडणार नव्हतं. काहीच दिवस मला त्या मुलाला माझ्या खोलीत झेलायचं होतं. असंही तो लहान होता. तसं वहिनी सांगताना तर हे सांगत होती की विकास अजून लहान आहे, पण दिसण्यावरून तो मला लहान वाटत नव्हता. तर दिसायला तो हँडसम तर होता, पण माझ्या नजरेने तो माझ्या भावाप्रमाणेच होता. परंतु त्याची माझ्यावर कुठल्या प्रकारची नजर होती हे मला ठाऊक नव्हतं. त्याच रात्री विकास माझ्या बेडवर माझ्या शेजारी झोपला होता. त्याला माझ्या शेजारी झोपलेलं पाहून मला फार अनकम्फर्टेबल वाटत होतं, पण मी काही बोलू शकत नव्हते. तो माझ्या शेजारी झोपला होता तिथपत तर सगळं ठीक होतं, पण जशी मी झोपले तसं त्यानं माझं पांघरून ओढलं. तेव्हा मी त्याच्यावर ओरडले. मी म्हणाले, माझ्या ब्लँकेटला हात लावू नकोस, जाऊन तुझ्या बहिणीकडून ब्लँकेट घेऊन ये. त्यावर तो म्हणाला, दीदीने मला आधीच सांगितलं आहे की तुला या खोलीतील जी वस्तू वापरायची ती बिनधास्तपणे वापर. सीमा काही बोलली तर अर्ध्या रात्री तुझ्या दाजींना सांगायला ये. आता तुला काही त्रास असेल तर मी दाजींना जाऊन भेटतो. वहिनी व तिच्या भावाने तर माझ्या डोक्याला ताप द्यायला सुरुवात केली होती. उगाच आता रात्री तो दादाच्या खोलीत गेला असता तर दादा मलाच बोलला असता, म्हणून मग नाईलाजास्तव माझं पांघरून मी त्याच्यासोबत सैर केलं. दुसऱ्या दिवशी माझं ऑफिस होतं. सकाळी मी ऑफिसला निघाले तेव्हा बाहेर जाऊन पाहिलं तर माझी स्कूटी पंक्चर झाली होती. मी दादाला मला सोड असं म्हणाले, तर तो म्हणाला, माझ्याकडे वेळ नाही, हवंच तर माझी गाडी घेऊन जा. पण दादा मला तुझी गाडी चालवायला येत नाही. मग विकासला तुला सोडायला घेऊन जा. एकतर मला फारच उशीर झाला होता, त्यात मला मदतही त्या विकासची घ्यावी लागली. तेव्हा विकास दादाची गाडी घेऊन मला सोडायला आला. त्याचं गाडी चालवणं मला अजिबात आवडलं नव्हतं. असं वाटत होतं की तो मुद्दामच नको तिथे गाडीचा ब्रेक लावत होता. माझी ऑफिस बॅग आम्हा दोघांमध्ये ठेवून मी विकास सोबत माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचले. जाताना तो म्हणाला की तुझा आऊट टायमिंग सांग, मी तुला संध्याकाळी घ्यायला येईन. त्यावर त्याच्या समोर हात जोडून मी त्याला म्हणाले, कृपा कर, पण आता माझी कुठलीही मदत करू नकोस. त्याच्यावर चिडून मी ऑफिसमध्ये निघाले. त्याच दिवशी घरी आल्यावर माझ्या खोलीत येताच मला विकासचा चेहरा दिसला. त्याला आमच्या घरी व माझ्या खोलीत येऊन एकच दिवस झाला होता, पण मला तो एक दिवस 1 महिना एवढा वाटत होता. मला माझ्या खोलीत कोणी सण व्हायचं नाही. मग मी त्या तरुण मुलाला कसं सण करावं तेच मला समजत नव्हतं. त्या दिवशी रात्री विकास माझ्या शेजारी झोपला. तो झोपेत थोडा माझ्या बाजूने सरकला. तसं मी अजूनही बेडच्या कडेला सरकले. झोपेत त्याची चुलबुल चालू होती. तसं मला वाटत होतं की तो माझ्या बाजूने सरकत आहे, म्हणून मी अजून बेडच्या कडेला सरकले. तेव्हा एकदमच मी बेडवरून खाली पडले. खाली पडताच माझ्या तोंडून आवाज बाहेर निघाला. माझा आवाज ऐकताच विकासने खोलीचा लाईट चालू केला व तो माझ्याकडे आला. मला हात देत त्याने मला उचलून बेडवर बसवलं. तो म्हणाला, सीमा, तुला कुठे लागलं तर नाही ना? विचारपूस करतच त्याने माझ्या कमरेला हात लावला व मला काही लागले का ते चेक करू लागला. त्याचा हात झटकत मी म्हणाले की एकतर मी तुझ्यामुळेच पडले, वरून खोटी काळजी काय दर्शवतोयस? तू माझ्यामुळे पडलीस, पण मी काय केलं? विकास, आता खोटं बोलू नकोस. तूच वारंवार माझ्या दिशेने सरकत होतास ना? तुझ्या सरकण्यामुळेच मी बेडच्या कडेला सरकत गेले व खाली पडले. तो हसतच म्हणाला की सीमा, तू फार कॉमेडी आहेस. उगाचच तू जास्तीचा विचार करतेस. मी तुझ्या दिशेने का बरं सरकेन? तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. तरी तुला वाटतंय ना माझी चूक आहे, तर मी सॉरी म्हणतो. मग तर ठीक आहे ना? तेव्हा विकासने गुडघ्यावर बसून कान पकडून माझी माफी मागितली. त्याला माफी देऊन मग मी बेडवर पाठ टेकवली. बेडवर पडताच विकास व माझी नजरानजर झाली. तो माझ्याकडे पाहून हसला. तसं आपसुकच माझ्या चेहऱ्यावरही स्माईल आली. मी त्याच्याशी थोडं काही असले तो तर माझ्यासोबत जास्तच फ्री होऊ लागला. माझ्या चेहऱ्यावर हात ठेवून तो म्हणाला की सीमा, कधीतरी आयुष्यात थोडं असूनही बघ. इथे आल्यापासून मी तुला बघतोय, तू सारखी चिडचिडच करत असतेस. मला तू चिडचिड वाटत नाहीस. उगाचच कशाला स्वतःचा स्वभाव चिडचिडा करून घेत आहेस? कधीतरी असूनही वागायला शिक. मला विकासच्या बोलण्याचा राग येत होता, पण माझ्या चेहऱ्यावरील त्याचा हात मी बाजूला करू पाहत नव्हते. त्याच्या बोलण्यावर कुठल्याही रिएक्शन न देता मी त्याला पाठमोरी होऊन झोपी गेले. बघता बघता विकासला आमच्या घरी येऊन 3-4 दिवस उलटले. वहिनी तर तिच्या भावाची चांगलीच खातिरदारी करत होती. दादा तर वहिनीच्या शब्दापुढे नव्हता. विकास माझ्या खोलीत आला तेव्हा सुरुवातीचे काही दिवस मला माझी खोली शेअर करायला थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं, पण आता हळूहळू तो माझ्याप्रमाणे माझ्या खोलीत राहू लागला होता.
एकदा तर सकाळी 10 वाजता मी लॉग इन करू लागले, तेव्हा अचानक वहिनी माझ्या खोलीत आली. ती म्हणाली, सीमा, मला तुझ्या दादाची ऑफिसची महत्त्वाची फाईल शोधायची आहे. आज तू घरी आहेस तर थोडं मला कामात मदत कर. विकासला त्याच्या शेडला बटन लावून दे. विकास आताच माझ्या समोर खोलीतून बाहेर गेला होता. बहुतेक तो वहिनीकडून शेडला बटन लावायला गेला असेल. वहिनी तर माझ्या वर्क फ्रॉम होमला सुट्टीच समजायची. सध्या माझा जॉब हायब्रिड होता, म्हणजे 3 दिवस ऑफिसला जावं लागायचं तर 3 दिवस वर्क फ्रॉम होम होतं. मी वहिनीला होकार भरण्याआधीच ती त्या खोलीतून पळतच बाहेर गेली. ती तिथून जाताच विकास खोलीत आला. मी त्याला म्हणाले, दे, मी तुला बटन लावून देते. तेव्हा त्याने माझ्या हातात सुई धागा दिला, पण कुठल्या शर्टला बटन लावायचं होतं ते तर त्याने मला दिलं नव्हतं. त्याच्या अंगावरील शर्ट पुढे करून तो माझ्यासमोर उभा होता. त्याला त्या अवस्थेत पाहून मी लगेच डोळे बंद केले. मी म्हणाले, विकास, हा काय फाजील प्रकार आहे? तू माझ्यासमोर असा का उभा आहेस? तेव्हा तो म्हणाला, माझ्या या शर्टला बटन लावायचे, मला वारंवार कपडे चेंज करायला आवडत नाही, त्यामुळे तू असंच मला बटन लावून दे. ताई मला असंच बटन लावून देत होती, पण तिच्याकडे वेळ नाही म्हणून तिनं तिचं काम तुझ्याकडे सोपवलं. विकास तर मला त्याच्या अंगात असलेल्या कपड्यांना बटन लावायला सांगत होता, पण मी त्या कामाला आधीच हो म्हणाले होते. तेव्हा मी सुई धागा घेऊन बटन लावायला सुरुवात केली. बटन लावून होताच मी तो दोरा कट करू लागले. खोलीत मला कैची कुठे दिसत नव्हती. मग मी माझ्या दातानेच तो दोरा तोडू लागले. तेव्हा मी विकासच्या फारच जवळ होते, एवढे जवळ की मला फार लाज वाटू लागली. विकासचा हात वारंवार माझ्या पाठीवर पडत होता. पटकन दोरा तोडून मी त्याच्यापासून लांब झाले. तसं विकास माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागला. अचानक माझ्या एकदम जवळ येऊन त्याने मला मिठी मारली. तो म्हणाला, सीमा, तू तुझा स्वभाव जसाच दाखवतेस तसा मुळीच नाहीये. तू तर फार गोड आहेस आणि हे मला आज जाणवलंय. असं बोलून तो एकदमच मला मिठी मारून तिथून निघून गेला. आता कधी रात्री चुकूनही त्याचा हात माझ्या हातावर आला तरी मला त्याचं वाईट वाटत नव्हतं. विकासला मी दादा म्हणून हाक मारली होती हे मी विसरत तर चालले नव्हते ना. मला कधीच कुठल्या पुरुषाबद्दल मनात कुठल्याही भावना निर्माण करायच्या नव्हत्या. विकास तर माझा लहान भाऊ होता व त्याच्याबद्दल माझ्या मनात अशा भावना कधीच निर्माण होऊ शकत नाही हे तर पक्क होतं. बघता बघता 1 आठवडा उलटला, पण विकास त्याच्या घरी जायला तयार नव्हता. त्याचं त्या शहरात काय काम होतं कुणास ठाऊक. एके दिवशी सकाळी आम्ही सगळे सोबत नाश्ता करत असतानाच मी बोलता बोलताच म्हणाले की, मग दादा, आता तुझा मेहुणा किती दिवस आपल्या घरी थांबणार आहे? तेव्हा दादा आधी वहिनीच उत्तर देऊ लागली. ती म्हणाली, मला तर अजून माझ्या भावाचे बरेच लाड पुरवायचे आहेत. एवढ्या तो इथून का जाईल? त्याची जाण्याची चिंता तू करू नकोस. मी तर हसतच प्रश्न केला होता, पण वहिनीचं उत्तर नेहमीप्रमाणे तिरसटच होतं. तिला तिच्या भावाचे असे काय लाड पुरवायचे होते हे तिलाच माहीत. तेव्हा सगळ्यांचा नाश्ता होताच वहिनी मला म्हणाली की, नाश्त्याच्या सगळ्या प्लेट्स आज तू साफ कर. आज माझ्या भावाला आज घासून आंघोळ घालायची आहे. बहीण भावाचं चांगलंच प्रेम उतू चाललं होतं. मी तिच्या बोलण्याला होकार भरत नाश्त्याच्या प्लेट घेऊन किचनमध्ये गेले. त्यानंतर 5 मिनिटांनी मी माझ्या खोलीत गेले. मला खोलीत पाहताच वहिनी आमच्या बाथरूममधून बाहेर आली. ती म्हणाली, आता तुझा दादा मला बोलून गेला. त्याचं तर माझ्याशिवाय एकही काम होत नाही. माझ्या भावाची नीट पाठ घासणीही करू दिली नाही. तू एक काम कर, माझ्या जागी तू माझं राहिलेलं काम पूर्ण कर. आज जाऊन विकासच्या पाठीला साबण लावून दे. वहिनीच्या बोलण्यावर मी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, काय वहिनी, मी का त्याला साबण लावून देऊ? त्यावर वहिनी म्हणाली, सीमा, पुन्हा विसरलीस का? विकास तुझाही लहान भाऊ आहे हे तूच म्हटली होतीस ना. मग दादाची थोडीफार सेवा करायला एवढं काय लाजायचं? वहिनीने तर माझा तो एक शब्द एवढा पकडून ठेवला होता की ती प्रत्येक गोष्टीत मला बोलून दाखवायची. तेव्हा इच्छा नसताना मला बाथरूममध्ये जावं लागलं. मला बघताच विकासने माझ्या हातात अंघोळीची घासणी दिली व तो मला पाठ घास असं म्हणाला. त्याच्या पाठीवर माझा हात फिरत होता. तसं मला विचित्र वाटत होतं. अचानक माझी नजर विकासवरून फिरू लागली. तो भरदार शरीराचा होता. त्याचे शरीर यष्टी पाहून तो अजिबातच लहान वाटत नव्हता. अचानक त्याने माझा हात पकडला. तशी मी त्याच्यावर चिडून बाथरूममधून बाहेर आले. काही वेळाने तोही बाहेर आला. तो म्हणाला, सीमा, तू अशी चिडून का बाहेर आलीस? मी तर तुला व्यवस्थित सांगत होतो की पाठ घासणे थांबव म्हणून. तू केव्हापासून कुठल्या विचारात होती कुणास ठाऊक. मी तुला बरेचदा आवाज दिला पण तू एकसारखी एकाच बाजूला घासणी फिरवत होतीस. तेव्हा विकासने
वळून मला त्याची पाठ दाखवली तर खरंच त्याची पाठीची उजवी बाजू फार लाल झाली होती. बहुतेक मी विचारातच त्याची पाठ घासत होते व तीही मी एवढ्या जोराने घासली होती की त्याची पाठीची एक बाजू फार लाल झाली होती. मी त्याला सॉरी म्हणाले व त्याच्या पाठीला क्रीम लावली. खाली मान घालून त्या खोलीतून बाहेर आले. मला वाटलं विकास त्याच्या बहिणीकडे लगेचच माझी चुगली करेल, पण त्याने वहिनीला काहीही सांगितलं नव्हतं. त्याच दिवशी संध्याकाळी दादा ऑफिसमधून घरी लवकर आला होता. तो घरी येताच वहिनीला म्हणाला की आपल्याला मूव्हीला जायचं आहे. तो 3 तिकीटच घेऊन आला होता, त्याचं, वहिनीचं व विकासचं. मला मूव्ही बघायला आवडायचं नाही हे दादाला माहीत होतं व आईही कधी मूव्हीला जायचे नाही, म्हणून त्याने आम्हा दोघांची तिकीटं काढली नव्हती. पण त्याच दिवशी अचानकच आई दादाला म्हणाली, मलाही मूव्हीला यायचं आहे. दादा म्हणाला, मी तिकीटं काढले, ते शेवटची 3 तिकीटं राहिली होती. आम्ही जो मूव्ही बघायला जाणार आहोत तो हाऊसफुल झाला आहे. सॉरी आई, पण तू मूव्हीला येऊ शकत नाही. तेव्हा आईचा नाराज चेहरा पाहून विकास म्हणाला, भाऊजी, याआधी बऱ्याचदा मी मूव्हीला गेलो आहे. आज मामींची मूव्ही बघण्याची इच्छा झाली तर त्यांना सोबत घेऊन जा. माझं तिकीट मी त्यांना देतो. विकासने त्याचं तिकीट आईला दिलं. रात्री लवकर जेवून आटपून आई व दादा वहिनी ते तिघेही मूव्हीला निघाले. रात्री उशिराचा शो होता. ते तिघे गेल्यानंतर घरात विकास व मी होते. सकाळपासून मला विकासला थँक्यू म्हणायचं होतं. रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत गेले तेव्हा आत जाताच मी विकासला म्हणाले की विकास, थँक्यू. माझ्याने तुला दुखापत झाली असूनही तू वहिनीकडे काही बोलला नाहीस. त्यावर तो म्हणाला, तुझ्याने जे झालं ते चुकून झालं हे मी समजतो. विकास फार समजदार होता. तेव्हा तो बेडवरून उठू लागला. तसं बेडचं फर्निचर त्याच्या पाठीला खरचटलं, त्यामुळे त्याची पाठ दुखू लागली. मी विकासला म्हणाले, तुला त्रास होतोय ना, मी तुला क्रीम लावून देते, तुला थोडं बरं वाटेल. त्याची ती जखम पाहून मला वाईट वाटलं. मी त्याच्या जखमेवर क्रीम लावू लागले. क्रीम लावून होताच विकासने माझा हात पकडला. तो म्हणाला, सीमा, आज मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला एक सांग, तू नेहमी अशी शांत का असतेस? सकाळी बाथरूममध्ये तू अचानक कुठल्या विचारात गर्क झाली होतीस. सीमा, असं शांत राहू नकोस, माझ्याशी बोल बघू. तेव्हा विकासने मला जवळ घेतलं. त्याची ती प्रेमाची मिठी मला आपलीशी वाटू लागली. अचानकच माझ्या डोळ्यातून घळघळा अश्रू येऊ लागले. तेव्हा रडतच मी माझा सगळा भूतकाळ विकास समोर बोलू लागले. मी तेव्हा एवढी नर्वस झाले होते की विकास विना शर्ट आहे याचंही मला भान राहिलं नव्हतं. माझे अश्रू पुसतच विकास म्हणाला, सीमा, तू आता पुढे जायला हवं. बरं सांग, मी तुला कसा वाटतो? विकास समोर मी माझं मन मोकळं केलं होतं, पण अचानकच तो वेगळ्याच गोष्टी बोलू लागला. त्याच्या प्रश्नावर मी बराच वेळ काहीच उत्तर दिले नाही. मग तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हात ठेवून तो एकदमच माझ्या जवळ येऊ लागला. भानावर येत मी त्याला माझ्यापासून लांब केलं. मी म्हणाले, विकास, मी तुला दादा म्हणते हे विसरू नकोस. तू माझ्यासोबत हे काय करायला निघालायस? त्यावर तो म्हणाला, तुझ्या शांत बसण्याला मी होकार समजलो, म्हणूनच मी तुझ्या जवळ येत होतो. सीमा, मी तुझ्याहून फक्त 1 वर्ष लहान आहे. खरं सांगू, तू मला आवडू लागली आहेस. प्लीज माझ्या प्रेमाला नाकारू नकोस. असं म्हणून विकास पुन्हा माझ्या जवळ येऊ लागला. तेव्हा मी त्याला माझ्या खोलीत बंद केलं व बाहेर जाऊन मी दादाला फोन केला. त्याला लगेच मी घरी बोलावलं. अचानकच विकासने माझ्यावर वाईट नजर टाकली होती. दादा वहिनी घरी येताच दादाला सांगितलं की विकासने माझ्यावर वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वहिनी म्हणाली, सीमा, असं शक्यच नाही. विकास तुझ्यावर वाईट नजर टाकूच शकत नाही. वहिनी मागे दादा व आई बोलू लागली की विकास तुझ्यावर वाईट नजर टाकू शकत नाही. मी त्या तिघांना म्हणाले, तुम्हाला तुमच्या मुलीपेक्षा या मुलावर एवढा विश्वास कसा? म्हणजे तुम्ही मला खोटं ठरवता आहात का? तेव्हा दादा म्हणाला, सीमा, तुला काय वाटलं? एक तरुण मुलगा तुझ्या खोलीत राहतोय आणि ते मी खपून घेईन? अगं, तुझ्या वहिनीने विकासला तुझ्यासाठी पसंत केलं आहे. विकास तुझ्या वहिनीचा मावस भाऊ आहे, हे तुलाही माहीत आहे. तो तुझ्याहून 1 वर्ष लहान आहे. विकासला तू फोटोतच आवडली होतीस. तुझ्या व विकासच्या नात्याबद्दल तुझी वहिनी माझ्याकडे बोलली होती. मी तर तिला तेव्हाच नाही म्हणालो, पण ती म्हणाली की एकदा तुम्हा दोघांना एकमेकांसोबत काही दिवस राहून बघून द्यावं. आम्ही तर तुझा संसार बसवण्याचा प्रयत्नात आहोत, पण तुला स्वतःचं चांगलं करून घ्यायचंच नाही. हे तर आता मला दिसून येत आहे. एक लक्षात घे, आज विकास सारखा मुलगा तुझ्या हातून निसटला तर त्याच्यासारखं स्थळ तुला पुन्हा मिळेल याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही. त्या सगळ्यांच्या बोलण्यावर
दुर्लक्ष करून मी माझ्या खोलीत जाऊ लागले. तेव्हा विकास मला माझ्या खोलीतून त्याचा सामान घेऊन जाताना दिसला. विकास एक चांगला मुलगा होता हे तर मी अनुभवलं होतं. तेव्हा नकळत आमची नजरानजर झाली. विकासकडे पाहताच त्याच्याबद्दलचं प्रेम मला जाणू लागलं. नकळत मी विकासवर प्रेम करू लागले होते. मागच्या काही दिवसात ज्या प्रकारे तो माझ्यासोबत एका मित्राप्रमाणे हसून खेळून वावरत होता, त्या सगळ्या गोष्टी मला हव्याशा वाटत होत्या. पण मी माझ्या जिद्दीवर अडून होते की मला कुठल्या पुरुषाशी लग्न करायचं नाही. तेव्हा मी घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली, तर माझ्यामुळे सगळे टेन्शनमध्ये होते. त्या सगळ्यांना माझीच काळजी लागली होती, पण मला ती काळजी दिसून येत नव्हती. तेव्हा मी विकासला अडवलं व त्याला म्हणाले, विकास, इथून तू एकटाच जाणार आहेस का? तुझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन जाण्याची तुझी इच्छा दिसत नाहीये. माझं बोलणं ऐकताच